ठाण्यातल्या कालच्या राड्यानंतर आता मातोश्रीवर पुढच्या काही मिनिटात बैठकीला सुरुवात होतीये। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावलेली आहे। आमदार खासदारांची ही बैठक होतीये। काल जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये मात्र गडकरी रंगायतन या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आणि या सभेपूर्वी मनसैनिक आक्रमक झालेले होते। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर टोमॅटो फेकण्यात आले, शेड भिरकवण्यात आलं, तर बांगड्या सुद्धा भिरकवण्यात आलेल्या आहेत, हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणी आता मनसैनिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसैनिक यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते मातोश्री बाहेर आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, 12 वाजता आहेत, किती वाजता आता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय चर्चेला जाईल या सगळ्याचे काय संकेत पोहोचतायत? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाची आणि तातडीनं ही बैठक बोलवलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती ही 12च्या सुमारास बैठक बोलवलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आजी माजी नगरसेवक असतील, आमदार आणि खासदार या सगळ्यांनाच आज मातोश्रीवरती बोलवलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की नुकतेच सुभाष देसाई जे आहेत मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। विनायक राऊत असतील किंवा मग अमोल कीर्तीकर, सगळेच आता आमदार आणि खासदार जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। यानंतर आपण पाहू शकतो की बैठकीमध्ये सध्या आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र याचा देखील आढावा जो आहे तो आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे। मात्र या बैठकीनंतर आपण पाहतोय की दुपारी 1च्या नंतर ठाण्यातले माजी खासदार राजन विचारे यांना देखील ठाकरेंची आज भेट घ्यायची आहे। त्यामुळे त्यांच्यासह पदाधिकारी देखील मातोश्रीवरती येणार आहेत। त्यामुळे 1 नंतर त्यांची देखील बैठक पार पडणार आहे। मात्र काल आपण पाहिलं की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीत मनसे आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला आणि सगळा गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता। मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पक्षाची नेमकी पुढची काय दिशा असणार आहे, काय भूमिका पक्षाकडून घेतली जाणार आहे, या सगळ्यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतात की नाही, कालच्या राड्यानंतर काय आपली भूमिका मांडतात का, किंवा त्यांचे आमदार खासदार काही भूमिका मांडतात का, याकडे देखील प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। लाघवी, निश्चित या सगळ्या संदर्भात आता बैठक होते। अनेक आमदार खासदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच कालच्या हल्ल्याचे काय पडसाद उमटताना दिसत आहेत, दबक्या स्वरात काय चर्चा रंगते मातोश्री आणि मातोश्री बाहेर सुद्धा? मीनाक्षी, सध्या आपण पाहिलं तर काल ज्या पद्धतीत राडा झाला मनसे आणि ठाकरे गटामध्ये, त्यानंतर एकूणच मनसेच्या एक जवळपास 40हून अधिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। पण मात्र मुख्यमंत्री असतील किंवा मग इतर वरिष्ठ नेत्यांकडनं या संदर्भात प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। मात्र उद्धव ठाकरे हे ठाण्यात जातात आणि त्यांच्या गाड्यांवरती मात्र त्यांच्या ताफ्यावरती ज्या पद्धतीत टोमॅटो आणि मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी नारळ देखील फेकले गेले आणि त्यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या गेल्या। मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता सरकारकडनं काही भूमिका घेतली जाते की नाही, किंवा मग यावरती पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, आजच्या या बैठकीमध्ये खरं तर चर्चा होऊ शकते। पण मात्र सध्या मातोश्री बाहेर आपण पाहिलं तर अद्यापही कार्यकर्त्यांची गर्दी नाही आहे। पण मात्र माजी नगरसेवक असतील किंवा मग आमदार खासदार असतील यांची येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुढील काही मिनिटातच ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। लाघवी, निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।